विराज सरांचा कोर्स करायच्या आधी मी एक कोर्स केलेला ऑलरेडी 3 वर्षापूर्वी. तर त्या क्लासमध्ये आणि ह्या क्लासमध्ये फरक 100% आहे. फरक विद्यार्थी जे पैसे देतात त्यांच्यावरती माझं घर चाललं पाहिजे असं ह्या माणसाचं इंटेन्शन अजिबात नाही, की तुम्ही अजिबात कुठलाही फापट पसारा शिकवला नाही. जे प्रॉफिट कमवण्यासाठी पाहिजे तेवढंच नॉलेज तुम्ही ह्या 2 दिवसात दिलं. तुम्ही कुठलाच क्लास केला नसल्यामुळे तुमची पार्टी कोरी आहे, तर तुम्ही डायरेक्ट प्रॉफिटच कमवणार. तुम्ही आमच्यासारखा लॉस करणार नाहीत. एक गोष्ट जी लक्षात आली की इंटेन्शन, विराज सरांचं जे इंटेन्शन आहे यूट्यूब मधलं पण आणि पर्सनल भेटल्यावरती पण त्यांचं इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. विराज सरांचा कोर्स करायच्या आधी मी एक कोर्स केलेला ऑलरेडी 3 वर्षापूर्वी साधारण. आणि ती जी सगळ्यांना सवय असते ती मलाही होती की काही यूट्यूबचे चॅनल स्क्रीन करत बघायचे. तर असंच ॲक्सिडेंटली एक दिवस विराज सरांचा व्हिडिओ, एक दिवस म्हणण्यापेक्षा एक 15 दिवसापूर्वी विराज सरांचा एक व्हिडिओ बघितला. आणि विराज सरांचा व्हिडिओ बघितल्यानंतर ते नाव जरा मला ओळखीचं वाटायला लागलं, विराज जमदाडे. मग मी आत्ता जसं सरांनी सांगितलं की माझे जे मित्र आहेत त्यांना फोन केला. आणि मग फोन केल्यानंतर मग मी अगदी कॉन्व्हर्सेशन संपायच्या शेवटी मी विचारलं की विराज काय करतो आणि त्याचं कसं चाललंय. आणि मग नंतर मग आमचं तुझ्याबद्दल बोलणं म्हणजे सरांबद्दल बोलणं झालं क्लासच्या संदर्भात. मग मी सरांना जाऊन ऑफिसमध्ये भेटलो त्यांच्या, कारण आधी एक क्लास केला होता आणि मित्राचा मुलगा म्हणल्यावर काय करतोय हे बघण्याची पण एक उत्सुकता होती. आणि क्लास जेव्हा मी ऑफिसमध्ये जाऊन भेटलो आणि ऑफिसमध्ये जाऊन भेटल्यानंतर जे आम्ही 15-20 मिनिटं जे बोललो, ते 15-20 मिनिटं बोलल्यानंतर मला एक ज्या गोष्टी लक्षात आल्या, मी एचआरचा माणूस आहे तर मी बघताना ज्या गोष्टी मला जाणवल्यात ते मी सांगतो. की एक नॉर्मली आपण जे बघतो मार्केटमध्ये जे काही क्लासेस, आता इथे बऱ्याच लोकांनी खूप सारे क्लासेस केलेले आहेत, तर ते क्लास केलेल्या सरांमध्ये आणि विराज सरांचे व्हिडिओ बघितल्यावरती पण आणि महत्त्वाचं म्हणजे पर्सनली भेटल्यावरती पण एक गोष्ट जी लक्षात आली की इंटेन्शन, विराज सरांचं जे इंटेन्शन आहे यूट्यूब मधलं पण आणि पर्सनल भेटल्यावरती पण त्यांचं इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर, की माझ्याकडे जी क्लास करणारी जी लोक आहेत त्याच्यातला प्रत्येक विद्यार्थी हा सक्सेसफुल झाला पाहिजे आणि त्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे. ना की फक्त हे विद्यार्थी जे पैसे देतात त्यांच्यावरती माझं घर चाललं पाहिजे असं ह्या माणसाचं इंटेन्शन अजिबात नाही. तर हा खूप मोठा फरक जो आहे मार्केटमध्ये आज हल्ली हे जे स्टॉक मार्केट, म्हणजे मी सोनार आहे तर आमचा जो धंदा आहे सोनाराचा, गोल्ड बिझनेस, नंतर त्याच्यानंतर हा स्टॉक मार्केटचा बिझनेस आणि तिसरा बिल्डरचा बिझनेस, हे तिन्ही बिझनेस जे आहेत हे प्युअर ट्रस्टवरती चालणारे बिझनेस आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली या बिझनेसमध्ये ट्रस्टवर्दी सोनार पण नाहीत आणि शेअर मार्केट तर दूर तर कोणीच नाहीये. तर अशामध्ये सुद्धा एक आशेचा किरण सर तुम्ही लोकांना दाखवलात. आणि 2 दिवसाचं जे मी ट्रेनिंग अटेंड केलं इथं, तर त्या ट्रेनिंगमध्ये एक गोष्ट लक्षात आली माझ्या, आधीच आम्ही जो क्लास केला तो पूर्ण 30 दिवसाचा क्लास होता. तर त्या क्लासमध्ये आणि ह्या क्लासमध्ये फरक 100% आहे. फरक की तुम्ही अजिबात कुठलाही फापट पसारा शिकवला नाही. जे प्रॉफिट कमवण्यासाठी पाहिजे तेवढंच नॉलेज तुम्ही ह्या 2 दिवसात दिलं. आणि त्याच्यामुळे सर तुम्ही अजिबात नाराज होऊ नका. तुमचा एकही म्हणजे यू आर व्हेरी फॉर्च्युनेट, तुम्ही कुठलाच क्लास केला नसल्यामुळे तुमची पार्टी कोरी आहे, तर तुम्ही डायरेक्ट प्रॉफिटच कमवणार. तुम्ही आमच्यासारखा लॉस करणार नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे अजून परत एक लास्ट, की बाकीचे जे लोक जे आहेत, म्हणजे जो मी एकच क्लास केलाय, तर त्यांनी नंतर परत मला कधी विचारलं नाही की सर काय चाललंय, ट्रेनिंग करताय का नाही करताय, खूप दिवस झाले, कसा म्हणजे प्रॉफिट बनवताय की नाही. तर तुमचं तसं नाही की तुम्ही प्रत्येकाला तुम्ही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट मागताय. तर याचा अर्थ तुमचं इंटेन्शन, अगेन इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. आणि तुम्ही जर सर असेच तुमचं जर्नी चालू राहील, जो तुमचा मागच्या 2-3 वर्षापासून चालू आहे, असंच जर्नी चालू राहील, तर पुढच्या 5 वर्षात आमची सगळ्यांच्या वतीने मी आता तुम्हाला सदिच्छा देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर भारतामध्ये तुमची 1 नंबरची इन्स्टिट्यूट होईल विराज जब. थँक्यू सो मच.